विद्यार्थ्यांमध्ये दोन गट, त्यांच्यात मारामाऱ्या लावणं, त्यांना दारूची व्यसनं लावणं, खाण्यात खायला प्यायला पार्ट्या देणं, किरकोळ कुरबुरी झाल्या. गेला नेत्याकडे, अरे जा, नुसत्या शिव्या देऊन काय आलाय, हात पाय जोडून येते, पुढचं मी बघतो. काय बघणार? पोलीस स्टेशनला एक फोन केला, जामीन द्यायला वकील दिला, काम संपलं. पण त्या पिढीचं 2 पिढ्या अशा बरबाद झाले. शिक्षण संपलं, कुठेतरी नोकरी धंद्याला बघायचंय, तेवढ्या त्यांच्या विळख्यात अडकलं, तडाख्यात अडकलं. एकदा कोर्टाच्या कचाट्यात अडकलं, पोलीस स्टेशनच्या कचाट्यात अडकलं, 4-2 वर्षाची शिक्षा झाली, 6 महिन्याची शिक्षा झाली, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, नोकरी लागत नाही. 28 वर्ष होईपर्यंत दारूच्या ह्याच्यात एवढं वाया गेलेलं असतंय पोरगं की पुन्हा पुढचं आयुष्यात तो कधीही उद्धार येत नाही. ज्या पित्याचे डोळे पुसायचे, अश्रू पुसायचे, कर्जातून त्याला बाहेर काढायचं, त्याच्याऐवजी आणखीन ते कुटुंब खड्ड्यात टाकलं जातं. आमची एवढीच अपेक्षा, एवढं तरी करू नका, एवढं पाप तरी तुम्ही करू नका. काय खायचं तेवढं खा, आम्हाला रस्ते देऊ नका, पाणी देऊ नका, कसं बसं आम्ही जगतो, एवढी साधी शुल्लक माझी या लोकांकडून अपेक्षा आहे. तर तेही होत नाही मित्रांनो. ज्यावेळेस या समाजकार्याच्या माध्यमातून फिरत होतो, ही परिस्थिती बघितली, त्यावेळेस निर्णय घेतला, त्या परिस्थितीतून ह्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर स्वतः ह्या चिखलात उतरल्याशिवाय पर्याय नाही. तो विचार आणि तो निर्धार करून मी ह्यात उतरलोय. जिथं उजळल माझं बरं होईल, वाईट होईल, काय व्हायचं ते होईल. पण तुम्हाला आधार देण्यासाठी, लातूरपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात बार्शीचा विकास करण्यासाठी हा घेतलेला वसा शेवटपर्यंत सोडणार नाही. आणि बार्शीवरती, त्या तरुणावरती ही जी वेळ आणलेली आहे, त्यातून ह्या कमीत कमी जे झालंय ते झालंय. पुढच्या ह्या तरुण पिढीला, ज्या आज 18च्या उंबरठ्यावरती आहेत, त्यांचं आयुष्य तरी बर्बाद होऊ नये याच्यासाठी हा वसा घेतलेला आहे मित्रांनो. वेळ आल्याच्या नंतर परत आपल्याकडे येईनच. त्यावेळेस जे काय बोलायचंय, तुमच्यासाठी मास्टर प्लॅन तयार केलेला आहे, तालुक्यासाठी विकासाचा मास्टर प्लॅन. काय करणार आहे, काय नाही, कागदावरती अक्षरशः तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवून देईल. इच्छाशक्ती असेल एखाद्या राजकीय नेत्याची तर काय होऊ शकतं ते विलासराव देशमुखांनी लातूरला दाखवलंय. तेच मला बार्शीला दाखवून द्यायची इच्छा आहे आणि ते निश्चित दाखवू शकतो. फक्त त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. एक वेळेस साथ देऊन बघा, बघितलंय आपण यांचंही. एक वेळेस साथ देऊन बघा. तुम्हाला जर निराश केलं तर परत बार्शीकराला तोंड दाखवणार नाही, एवढा शब्द देतो. तुमच्या कुठल्याही अडचणीमध्ये तुम्हाला साथ द्यायला मी 24 तास हजर असेल. माझा नंबर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. मी आता एक नवीन नंबर उपलब्ध करून देतोय. त्या नंबरवरती कोणाचीही कसलीही अडचण असेल, त्या नंबरवरती फक्त मिस कॉल केला तरी आपल्याला 24 तासाच्या आत फोन येईल. त्या फोनवरती आपल्या समस्या विचारल्या जातील आणि त्यातून माझ्या परीनं, आज कुठलंही पद, कुठलीही सत्ता नसताना जे काही त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल ते निश्चित करेल, असा या प्रसंगी विश्वास व्यक्त करतो, शब्द देतो. आणि आई भवानीच्या, तुळजाभवानीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी एकच मागतोय की पाठीमागच्या 3 वर्ष माझ्या शेतकरी बांधवांचं हाल केलंस, कमीत कमी या वर्षी तरी करू नकोस. लवकरात लवकर पाऊस येऊ दे. की फक्त बी दिलंय, पाऊस नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तूच हे आंबे करू शकतेस, पाऊस दे. कमीत कमी या वर्षी तरी शेतकऱ्याला ह्या दुष्काळाच्या खाईतून, संकटातून, कर्जाच्या बोजातून बाहेर काढ, अशी कळकळीची विनंती आई भवानीच्या चरणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.